मम्मा हे बघ मी गुलाबजाम बनवले. हे गुलाबजाम आहेत. अगं हे गुलाबजाम आहेत. हे असे गुलाबजाम असतात. तारा तुला काहीच कसं येत नाही ग. तुझ्या या जेवणाच्या भरोशावर आपण राहिलो ना तर आपणही उपाशी राहू आणि आपले पाहुणेही उपाशी राहतील. एक काम कर, जा जेवण ऑर्डर कर पटकन आणि हे फेकून दे डस्टबिन मध्ये. कळलं? लवकर. नमस्कार. दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या बाई नमस्कार. माज उतरलेला दिसत नाहीये अजून. माज दाखवण्यासाठी तो रक्तात असायलाच पाहिजे असं काही नाही. तो कमावता पण येतो, कळलं का? आणि तो माझ्या कष्टाने कमावलाय मी, तोच दाखवतो. बर, मग कशासाठी फोन केलाय? मला भीती दाखवायला? घाबरवायला मला? तर लेट मी टेल यू, मला तुमची भीती वाटत नाही आणि घाबरत तर मी तुम्हाला त्याहूनही नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे हे सांगायला. सावली तुमच्या घरी येते असं कळलं. अच्छा, इतकं बारीक लक्ष आहे. मग तर तुम्हाला हेही माहिती असेल की तुमची लेक उद्या माझ्यासाठी गाणं गाणार आहे. जगन्नाथराव, तुम्ही किती आपटा हो, पण तुमची लेक अजूनही माझ्या इशाऱ्यांवर नाचते आणि आयुष्यभर ती तशीच नाचत राहणार आहे. कळलं का? हा? आणि बाय द वे, जितक्या यातना तुम्हाला तुमच्या स्वर्गवासी झालेल्या लेकीच्या देहाकडे बघून झाल्या असतील ना, त्यापेक्षा कैक पटीने यातना आता मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही तुमच्या या दुसऱ्या लेकीला जिवंतपणी रोज मरताना बघणार आहात बरं का? हा, कळलं ना? देवा देवा देवा, बोलण्याला प्रचंड धार आलेली आहे. धार आलेली आहे, हरकत नाही. लिप बाम दिलं. घेऊन येते. हे पकडा पकडा पकडा, नाही ते घेऊन येते. काय सांगशील सगळ्यांना? काय का काय झालं? आम्ही असे गरीबडे ना, पैसा नाही, पाणी नाही, खायला काही नाही. तर आमची सावळी दिखायला बेताची, त्यामुळे कोणी पसंतच करे ना. ओ पुढे पण तिच्या आई बापाला वाटायचं तिला कोणतरी मोठा राजकुमार मिळणार. कसलं काय कोणी पसंत करत नव्हतं. मुलीला बघताच पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग. मग झाली व्हिलनची एंट्री. ते देणार ते आली हो. विनोदीच्या कार्यक्रमात भेटते दोघ जण. ते सावळीला सोडायला घरी आले. त्यांनी पाहिलं हे लोक एकदम परिस्थितीने गांजलेले आहेत, यांना आपण गोळ्यात घेऊ शकतो. मग काय पोरगीच मानली की ओ सावळीला. त्यांनी ठरवलं हिचं लग्न मीच लावून देणार.
मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली तर तुम्हाला काही हरकत असेल का? मग त्यांनी अमरला निवडलं सावलीसाठी. मला मुलगी पसंत आहे. लग्न ठरवलं, सगळा खर्च मीच करणार म्हणले. आणि केला किंवा खर्च सगळं घर सजवलं होतं फुलांनी. मेहंदी म्हणू नका, हळद म्हणू नका, हे पैसा वाचला. पण ते हळदीचं भांड आहे ना, म्हणजे त्यात नुसती हळद आली होती. वाटत तुमच्याच घरचं होतं, महाग होतं खूप. असं झालं हो सगळं. आम्हाला काय फुकटच मिळत होतं सगळं. बिन पैशाची पोरगी खपत होती. अजून काय पाहिजे सांगा बरं. आम्ही पण नटून तटून गेलो की लग्नाला हॉलवर. तिथं गेल्यावर कळलं अमर बी खोटा, त्याचे आई बाप बी खोटे. पुढं काय काय घडलं ते तर तुम्हाला माहितीच आहे. सावळीच्या जाऊबाई म्हणजे